शरीराला थंडावा देणारं तसेच पोटामध्ये गारवा निर्माण करणारं समर ड्रिंक कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन तापतं तेव्हा आपल्याला खूप पाण्याची गरज असते। शरीराला पाणी हे खूप आवश्यक असतं। चला तर आता सुरुवात करूया। इथे मी फ्रीजमधून लिंबू काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता लिंबू मी कशा पद्धतीने ठेवलेले आहेत। या लिंबूचा टिकवण्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे। लिंबू हे 10 ते 15 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात। खूप छान पद्धतीने हे लिंबू आपण स्टोअर करू शकतो। लिंबू कसे स्टोअर करावे याचा हा व्हिडिओ आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर आता या लिंबांपासून आपण एकदम छान असं समर ड्रिंक बनवणार आहोत। खूप छान लागतं आणि कमी वेळामध्ये तयार होतं। ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा आणि लिंबू नक्की उन्हाळ्यामध्ये महाग मिळतात तर अशा पद्धतीने टिकवा। आता लिंबूला कट करून घेऊया। आडव्या भागामधून मी छान पद्धतीने लिंबू हे कट करून घेतलेलं आहे। यामधील बिया सर्वप्रथम काढून घ्यायच्या आहेत। एक ग्लास घ्यायचा, यामध्ये 2 चम्मच साखर टाकायची, चवीपुरतं इथे मीठ टाकायचं आहे। तुम्ही काळं मीठसुद्धा इथे वापरू शकता। त्यानंतर इथे आपण लिंबू पिळून घेऊया। रसरशीत छान असं लिंबू आपल्याला हवं आहे। समर ड्रिंक बनवताना आपल्याला लिंबूची खूप आवश्यकता असते, याशिवाय ते बनवणे शक्य नाही आणि चवही येत नाही। त्याचबरोबर बर्फाचे काही तुकडे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे जिरे पावडर आणि थोडा चाट मसाला मिक्स करून घेतलेला आहे, ते पावडर इथे टाकून घेतलेली आहे। यावर थंड पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित याला ढवळवून घ्यायचं आहे। हे एकदम झटपट तयार होतं। कितीही पाहुणे आले तरी तुम्ही भरपूर प्रमाणात हे बनवू शकता। मी इथे ग्लासमध्ये बनवलेलं आहे, तुम्ही हे एखाद्या पॉटमध्ये सुद्धा बनवू शकता। याचा रंगही छान आलेला आहे। नॅचरल रंग इथे लिंबू सरबतचा आपल्या आलेला आहे। आता वेगळ्या ग्लासमध्ये याला आपण टाकून घेऊया। याच पद्धतीने तुम्ही 4 ते 5 ग्लास सहज लिंबू सरबत घरी बनवू शकता। ज्यांना मधुमेह आहे त्यांनी यामध्ये शुगर फ्री साखर टाकून जरी घेतलं तरीही खूप छान होतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे तुम्ही करून देऊ शकता। झटपट अगदी लवकर तयार होणारं हे लिंबू सरबतची रेसिपी आहे। तसेच लिंबू हे बरेच दिवस टिकवण्यासाठी काय करावे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर थंडगार असं आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे। तुम्ही याला समर ड्रिंक सुद्धा म्हणू शकता। याच पद्धतीने दुसरा ग्लाससुद्धा आपण भरून घेऊया, म्हणजेच तुम्ही सर्वांना सर्व करताना वेगवेगळ्या पद्धतीने सर्व करू शकता। यामध्ये स्ट्रॉ टाकून सुद्धा मुलांना दिला तर मुलं हे आवडीने पितात। तुम्हाला ही लिंबू सरबतची इन्स्टंट रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि थंडगार असं सरबत कसं वाटलं तेही सांगा। तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर पेजला नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा। आपलं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तर इंस्टाग्रामवर सुद्धा आपले सुंदर सुंदर रील्स येत असतात, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊन बघा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इन्स्टंट सरबत बनवण्याची ही रेसिपी आहे। हे सर्वच जण बनवतात, पण ही जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस आपण इथे जे पदार्थ वापरलेले आहेत ते घरगुतीच आहेत, त्यामुळे झटपट आणि घरगुती पदार्थामध्येच हे लिंबू सरबत तयार होतं। समर ड्रिंक असं आपण याला नाव देऊ शकतो। चला तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नक्की बनवून बघा लिंबू सरबत।